नाचणीचे आंबील हा प्रकार महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. बऱ्याच सणांना सुद्धा देवाला नैवेद्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं आंबील बनवलं जातं. नाचणी, ज्वारी, गहू अशा वेगवेगळ्या पिठांपासून आंबील बनते. त्यासाठी लागणारं साहित्य अगदी सोपं आहे. नाचणीचं पीठ, चवीनुसार मीठ, लसणाच्या 2-4 पाकळ्या आणि आवडीनुसार ताक. एक मोठा चमचा भरून नाचणीचं पीठ थोड्याशा पाण्यात रात्रीच भिजवून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा लिटर पाणी घेऊन त्याला उकळी आणायची आणि रात्रीचं भिजवलेलं जे नाचणीचं पीठ आहे त्याचं मिश्रण या उकळलेल्या आधणामध्ये अगदी थोडं थोडं टाकत राहायचं. एकसारखं ढवळून घ्यायचं. यामध्ये आवडीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आणि 3-4 पाकळ्या लसूण थोडा ठेचून या मिश्रणात घालायचा. नंतर गॅस बंद करून द्यायचा. आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडं घट्ट होतं पहा. नंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ताक ऍड करा आणि थोडीशी कोथिंबीर. तर ही झाली नाचणीची आंबील तयार. किती पौष्टिक आणि आरोग्यदायी पेय आहे. नाचणी आयुर्वेदानुसार अनुष्ण आहे, म्हणजे फार उष्ण नाही आणि फार शीत नाही. हे मिलेट्स वर्गातलं धान्य आहे. अतिशय पौष्टिक आहे. त्याला सुपर फूड म्हणता येईल, इतकं पौष्टिक आहे. कॅल्शियमचा तर अगदी खजिना आहे याच्यामध्ये. तसंच आयर्न आहे, अनेक मिनरल्स आहेत. यांनी समृद्ध असलेले धान्य आहे. हे जर आंबील करून असं वापरलं तर उष्णता इन्स्टंट कमी होते आणि इतर अनेक फायदे मिळतात.